मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे देवाभाऊ कोणी कोणाला शिकवायचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हा मी प्रश्न विचारलेला आहे की देवाभाऊ आता कोणी कोणाला शिकवायचं. गेल्या 10-12 दिवसामध्ये सगळ्या महाराष्ट्राचं समाजमन मोठ्या प्रमाणामध्ये ढवळून निघालं. त्याचं प्रत्यंतर आपल्याला सोशल मीडिया असेल, बातम्या असतील किंवा वृत्तपत्र असतील, सगळ्यामध्येच त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं. विषय असा झाला की प्रतीक मोरे हा एक स्टँडअप कॉमेडियन आणि त्याच्या बरोबर त्याच्या कॉमेडी शोला उपस्थित असणारी, प्रेक्षक म्हणून उपस्थित असणारी डॉक्टर सेजल पवार या डॉक्टर मुलीने काहीतरी वेडेवाकडे, काहीतरी म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांनाच माहिती जे काही कमेंट केलेले आहेत, तर ते कमेंट नक्कीच निंदनीय आहेत आणि त्या मुलीला वैद्यकीय व्यवसायाची, वैद्यकीय पेशाची काडीचीही किंमत नाही. आणि तिचे बाकीचेही रील्स ज्यावेळेस बघितले त्यावेळेस तिच्या पालकांचे काय संस्कार असावेत इथपर्यंत म्हणजे मनामध्ये या गोष्टी येतात. आम्ही ज्यावेळेस डिसेक्शन करायचो, आम्ही ज्यावेळेस सरफेस मार्किंग म्हणजे मृतदेहावर संपूर्ण एक सुकवलेला जो मृतदेह असतो त्याच्या पोटावर किंवा छातीवर सुकवलेल्या मृतदेहाचं हृदय कुठे आहे ते खडून त्याच्यावर ड्रॉ करून दाखवायचं. कारण ही परीक्षा असायची, सरफेस मार्किंग. लिव्हर ड्रॉ करून दाखवा, पॅन्क्रियास स्वादुपिंड ड्रॉ करून दाखवा, जठर कुठं आहे हे ड्रॉ करून दाखवा. तर हे आम्हाला लॅबमध्ये आम्ही माणसांचं डिसेक्शन करताना हे सरफेस मार्किंग पण करायचो. त्यावेळेस मला चांगलं आठवतंय की मला शिकवणारे डॉक्टर शेटे म्हणून होते सर आमचे प्रॅक्टिकलला अॅनाटॉमीच्या. तर ते म्हणायचे की अरे हे नुसते मृतदेह नाहीयेत, हे सगळं करताना जगताप यांच्या पायाला नमस्कार करून सुरुवात करा की यांनी तुम्हाला संधी दिली शिकण्याची. त्यामुळे आपल्यासाठी हा मृतदेह म्हणजे साक्षात देव आहे. ही शिकवण आम्हाला आमच्या गुरुजनांनी दिलेली आहे. आणि या मुलीनं ज्या प्रकारे कमेंट्स केलेले आहेत ते इतके भयावह आणि वैद्यकीय पेशाला अत्यंत मानहानिकारक. आता त्याच्याबद्दल केईएम हॉस्पिटल आणि हे काय ऍक्शन घेतात हा आता वेगळा मुद्दा आहे, परंतु अत्यंत संतापजनक म्हणजे वैद्यकीय आमच्या सगळ्या जी फॅटर्निटी आहे यांच्या सगळ्यांमध्येच या मुलीविषयी प्रचंड नाराजी आणि निंदा झालेली आहे. प्रतीक मोरेनं त्याच्या त्या कॉमेडी शो मध्ये आणखीन एक कोणतरी दर्शक होता, त्याने काहीतरी 370 रुपयाची बिर्याणीच्या मोबदल्यामध्ये मी कसा माझ्या गर्लफ्रेंडचा वापर करतो किंवा काय, हा अगदी चवीनं विषय चघळला आणि प्रतीक मोरेनं त्याच्यावर वाहवा केली. आणि एकंदरीत फॉर्मॅट म्हणजे प्रतीक मोरेच असं नाही, परंतु स्टँडअप कॉमेडी हे वेगवेगळ्या अलीकडची ती फॅशन झालेली आहे. मध्यंतरी सई ताम्हणकर सुद्धा अशा कॉमेडी शो मध्ये होत्या. तर स्टँडअप कॉमेडीमध्ये अर्ध्या तासाचे किंवा पाऊण तासाचे असे शो मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये आयोजित केले जातात. आणि मग त्याच्यामध्ये जसं नवरात्रामध्ये दांडियाच्या कॉन्सर्ट्स होतात वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये, तसाच प्रकारे हा कॉमेडी शोचा अलीकडे नवीन आलेला एक फॅड आहे. तर त्याच्यामध्ये जनरली हे कमरेखालचे विनोद आणि हे अगदीच कॉमन आहे, शिव्या देणं वगैरे. आता त्या शिव्या आपण या वेब सिरीज ज्या बघतो त्याच्यामध्ये आई माई वरून सगळ्या शिव्या असतातच. मी मुख्य प्रश्नाकडे येतो की देवाभाऊ आपण आता शहाणपण तरी कोणाला शिकवायचं, आपण कोणाला शहाणपण शिकवायचं. कारण या प्रतीक मोरे आणि डॉक्टर सेजल पवार यांच्याबद्दल गृहमंत्री म्हणून कॉमेंट करताना झिरो टॉलरन्स राहील वगैरे हे देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलं आणि त्याला योग्य ती शिक्षा आणि योग्य त्या पोलीस कंप्लेंट्स त्याबद्दल दाखल केल्या जातील. आणि महिलांचं चारित्र्य हनन केलं आणि समाजामध्ये एक विकृती या लोकांनी निर्माण केलेली आहे आणि त्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी त्यांची मतं व्यक्त केली. परंतु गेल्या
2014 पासून प्रामुख्यानं 2014 मी का म्हणतोय, कारण हे मोदी युग सुरू झालं 2014ला, एक गोष्ट झाली. आणि मुख्य म्हणजे अँड्रॉइड किंवा स्मार्टफोन हे प्रत्येकाच्या हातात 2014 पासून यायला सुरुवात झाली. हे व्हॉट्सअप आणि फेसबुक अगोदरच होतं, परंतु फेसबुक सुद्धा आम्हाला जुन्या पद्धतीप्रमाणे कॉम्प्युटरवर म्हणजे त्याच्यानंतर लॅपटॉपवर वगैरे ऑपरेट करायला लागायचं. मोबाईलवर फेसबुक वगैरे नव्हतं, पण इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, मग आणखीन ट्विटर, एक्स वगैरे जे नवीन नवीन प्लॅटफॉर्म जे आले हे 2014 नंतर आले. आणि मग काय स्वैराचार, लोकशाहीच्या नावानं स्वैराचारच सुरू झाला देवाभाऊ. अहो, पहिलं उदाहरण सांगतो. आपल्या लोकसभेचे किंवा भारताचे विरोधी पक्ष नेते, मैं मोदी से नहीं डरता. अरे, पंतप्रधानांविषयी राहुल गांधी मोदींना अरे तुरे, वयातला तरी निदान फरक बघा. तुमच्या पालकांचे म्हणजे सोनिया गांधी, राजीव गांधी, आजी तुमच्या इंदिरा गांधी यांच्या सुद्धा तुम्ही अंगखांद्यावर खेळलेला आहात. मोठ्या मोठ्या विद्वानांचं तुमच्या घरी जाणं येणं होतं. हेच शिकवलं तुमच्या पालकांनी तुम्हाला. नरेंद्र सरेंडर, देशाच्या पंतप्रधानाचा असा एकेरी उल्लेख रोजच्या रोज भाषणांमधून देशाचे विरोधी पक्ष नेते करतायत. देवाभाऊ, कुणाकुणाला शहाणपण शिकवणार आपण? प्रियांका गांधी वड्रा, चौकीदार चोर है, देशाच्या पंतप्रधानांना शिकवतायत. देशाच्या पंतप्रधानांच्या बाबतीत हे वक्तव्य जाहीरपणे करतायत. आणि विशेष म्हणजे हा मीडिया हे सगळं दाखवतोय. या मीडियाच्या बाबतीत तर विचार करण्याच्या पलीकडे वाहवत गेलेला मीडिया आहे सध्या. इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियाचा तर तुम्ही विचारच करू नका. परंतु जी दूरदर्शनचे जे अनेक टीव्ही चॅनल्स जे आहेत, अहो काय चाललंय काय त्याच्यावर? देवाभाऊ, काय चाललंय काय? मागच्या आठवड्यामध्ये एक बातमी, 5 मिनिटाची ठळक बातमी कुठली? आमिर खानच्या 3ऱ्या लग्नाची गोष्ट. पहिलं लग्न केलं आमिर खान ह्या मिस्टर परफेक्शनिस्ट. पहिलं लग्न केलं 1986 ला, तो संसार 2000 सालापर्यंत चालला. दुसरं लग्न केलं किरण राव बरोबर, तो संसार पुढे आणखीन 15 वर्ष चालला. त्याच्यानंतर काहीतरी बिनसलं, फाटलं, 2022 पासून विभक्त राहिले. आणि आता कोणीतरी बेंगलोरची पुन्हा एक फॅशन डिझायनर आहे. 61व्या वर्षी येत्या 6 जुलै रोजी आमिर खान पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढणार. आणि त्याच्या पहिल्या बायकोपासूनची 2 मुलं, दुसऱ्या बायकोपासूनचं 1 अपत्य, आणि आता तिसरीला होतील ती. या सगळ्याचं उदात्तीकरण टीव्हीच्या चॅनलवरून, हे सगळं थक्क करायला होतं देवाभाऊ. ह्या सगळ्या गोष्टी, म्हणून मी तुम्हाला माझ्या चॅनलचं जे शीर्षक मी देतो ना, पण मतदारांना काय वाटतं, आमच्या सारख्या सर्वसामान्य मतदारांना देवाभाऊ काय वाटत असेल हे सगळं बघून? आपण गृहमंत्री आहात आणि आपल्यालाही हे नक्की मनोमन पटत असणार आहे. मी जे बोलतो हे नक्की मनोमन पटतंय. तुम्ही समोर येऊन बोलणार नाही कदाचित कुठल्या चॅनलवर, परंतु आपल्याला पटतंय हे नक्कीच. मी आता प्रियंका गांधींचं उदाहरण दिलं. दिग्विजय सिंह, माजी मुख्यमंत्री मध्य प्रदेश, मनाला येईल ते बडबडायचं, मागं पुढं विचार करायचा नाही. ममता बॅनर्जी, माजी मुख्यमंत्री पश्चिम बंगाल, काय काय मोदींबद्दल काय वक्तव्य काय आहे त्यांची. अहो, तुम्ही मुख्यमंत्री आहात एका राज्याच्या, 15 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री आहात. आपण काय बोलताय एखाद्या पंतप्रधानांच्या बद्दल, आणि ते आपल्या देशाच्या पंतप्रधानांबद्दल? तिथे नरेंद्र मोदी ही व्यक्ती म्हणून विसरून जा. हो, ही व्यक्ती म्हणून विसरून जा. आम्ही सुद्धा सर्वसामान्य लोक तारतम्य पाळतो की डॉक्टर मनमोहन सिंग असतील, किंवा पी.व्ही. नरसिंहराव असतील, किंवा राजीव गांधी असतील, इंदिरा गांधी असतील, पंडित नेहरू असतील. नेहरूंच्या बाबतीमध्ये अनेक 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 प्रकारचे कमेंट्स, अनेक प्रकारचे फोटोग्राफ सोशल मीडियावर आम्ही पण बघतो. पण मला आठवत नाही की मी कोणाला ते फॉरवर्ड करत बसलोय. अनेक प्रकारचे नवीन नवीन शोध लावलेले जे आहेत, आणि लागावेत, म्हणजे त्याच्याबद्दल हे नाही, परंतु एखाद्या व्यक्तीचं चारित्र्यहनन करायला तुम्ही लोक अजिबात मागं पुढं पाहत नाही.
आणि त्या प्रतीक मोरे आणि सेजल पवार बद्दल आपलं स्ट्रॉंग ऑब्जेक्शन आहे आपल्या सगळ्या समाजाचं. कमाल आहे ना, कमाल आहे या सगळ्या गोष्टींची. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, ठाकरे बंधू, उद्धव साहेब, गद्दार गद्दार गद्दार, ए संशी, काहीतरी ते विनोदीच बोल, ए संशी, ए संशी, काय त्यांनाच माहिती काय ए संशी होतं ते. गद्दार गद्दार. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एकनाथ शिंदे विसरून जा. मी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी पंतप्रधान, गृहमंत्री अमित शहा, मी त्या व्यक्ती म्हणून त्यांना बाजूला ठेवा. ते पदाचं काही आहे की नाही, त्या पदाचा काही विचार करणार आहात की नाही आपण? आपण किती वेळा गद्दार गद्दार, राज ठाकरेंची किती शिवराळ भाषणं आहेत, थेट थेट शिव्या दिलेल्या आहेत. गांडू बिंडू तर अगदी ते सहजासहजी म्हणतात. सर्वात देखत आपण मागो लागलोय प्रतीक मोरे आणि सेजल पवारच्या. जितेंद्र आव्हाड आमदार, एका ठाण्यातल्या कुठल्या तरी मुलानं कोणीतरी कॉमेंट त्यांच्या फेसबुकवर केली म्हणून त्याला पकडून, आमदार मंत्री असताना घरी आणून पकडून बेदम बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण केलेली आहे. आणि जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यांबद्दल तर काही सांगायलाच नको. त्याबाबत ते प्रसिद्ध आहेत वेडीवाकडी वक्तव्य करण्यामध्ये. गोपीचंद पडळकर, भारतीय जनता पार्टी आमदार गोपीचंद पडळकर, बेसुमार अफाट बोलणार, काहीही बोलणार. आमदार संजय बांगर शिवसेना, म्हणजे कुठल्या पक्षातल्या नेत्याला झाकावं आणि कोणाला काढावं. अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस. आमदार बांगर, आपल्याला आठवत असेल संभाजीनगरच्या एका डॉक्टरांना काय प्रकारे फोनवरून त्यांचा संवाद आलेला आहे. ही मंडळी, आपण कृपा करून दर्शकांनी थोडं कन्फ्युजन करून घेऊ नका, गोंधळून जाऊ नका. हा प्रतीक मोरे आणि सेजल पवार यांना एवढं स्वातंत्र्य आणि लोकशाहीमध्ये राहतो म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही जे म्हणताय ना, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या खाली हा नंगा नाच करायला ह्या दोघांना कसं शक्य झालं, तर ह्याची उतरंड ही वरपासून आहे. आपल्या राहुल गांधी, प्रियांका गांधी, कारण ह्या सगळ्यांनी डेअरिंग वाढवत नेलं ना. या प्रतीक मोरे आणि सेजल पवार मध्ये धाडस आलं कुठून एवढं? तर ही लोक कारणीभूत आहेत ना. समाज माध्यमांवर, दूरदर्शनच्या चॅनलवर सतत दिसणारी माणसं आहेत ही. यांच्या तोंडून शिव्या, यांच्या तोंडून मारहाण. मी महिलांबद्दलचेच कमेंट म्हणतोय असं नाही, परंतु हे स्वैर विचार आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली केलं जाणार ज्या गोष्टी आहेत ह्या आम्ही रोजच्या रोज बघतोय. मग ह्या मुलांना संस्कार व्हायला काय कारणीभूत आहे? हेच लोक आहेत ना, हीच लोक आहेत. लोकशाहीची मोठी गंमत चालू आहे, हे अनुभवा आता सगळ्यांनीच. संजय शिरसाट बोलण्यामध्ये, म्हणजे काय बोलतील त्याचा नेम नाही. नितेश राणे भारतीय जनता पार्टी, ते म्याव म्याव काय आवाज काढतील आदित्य ठाकरेंना बघून, उद्धव ठाकरेंना बघून असे अगदी चिडवण्याच्या याच्यामधले काहीतरी वेडेवाकडे आवाज काय काढतील. त्या मंत्रालयाच्या पायऱ्यांवर बसून तिथनं काहीतरी कुचेष्टा काय करतील. आणि आरे तुरेत डायरेक्ट उद्धव ठाकरेंना आरे तुरेत बोलणं, किंवा कुठलाही त्यांना ज्यांचा विरोध करायचा, निषेध करायचा, त्याची पार ऐमाई काढायला ते काही मागं पुढे बघत नाही. नितेश राणे हे रोजच्या रोज दर्शन ह्या मुलांना होते, सगळ्यांनाच होत आहे, हे सगळ्यांनाच होत आहे. आपल्या खासदार सुप्रिया सुळेंचे थोरले भाऊ विसरलोच मी. अहो ते तर फार मोठं. खासदार सुप्रिया सुळेंचे थोरले बंधू खासदार संजय राऊत यांनी कोणाचं काय काढायचं ठेवलंय? गुजरात पुढे लोटांगण घातलं, मोदी शहा, अडाणीला अमकं केलं, रोज म्हणजे त्या किरीट सोमय्यांना दिलेल्या शिव्या. आणि काय अगदी येड, पुढचा शब्द तुम्हाला माहिती आहे,
त्याच्यावरून त्या मीम्स मध्ये आणि याच्यामध्ये इंस्टाग्राम मध्ये त्यांची ही वक्तव्य वापरली जातात. ते नाना पाटेकरचं हसणं आणि त्या एका चहा सांडताना हात थरथरणारा मुलाचं हसणं आणि या खासदार संजय राऊतांचा तो डायलॉग हा कित्येक इंस्टाग्रामच्या मीम्स आणि याच्यामध्ये वापरला जातोय. इतकी प्रसिद्ध नेते मंडळी आहेत ही. खासदार संजय राऊतांच्या धाकट्या भगिनी खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा काही कमी नाहीये. हो, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एका कार्यकर्त्याला त्यांनी धमकी दिली होती, घरात शिरून मारेन, घरात शिरून मारेन. केवढं मोठं खासदार पदावर असणाऱ्या शरद पवारांच्या कन्येची ही वक्तव्य आहेत, घरात घुसून तुला मारीन. ही लोकशाही, ह्या मुलांचं डेअरिंग कसं वाढतं. सर्वसामान्य घरातली मुलं आहेत ही, प्रतीक मोरे काय आणि सेजल पवार, ह्या लोकांचं धाडस वाढतं कशामुळं. अमोल मिटकरी झाले, संजय गायकवाड ते आज तर सकाळ वृत्तपत्रामध्ये चांगलं हे आहे की ती सगळी लोक उभी आहेत देवेंद्र फडणवीसांच्या मागे. देवेंद्र फडणवीस सांगतायत की मी याला योग्य ते शासन आम्ही करू. हे संजय गायकवाड, संजय शिरसाट, राऊत साहेब, जितेंद्र आव्हाड हे सगळे साईडला उभे आहेत आणि प्रतीक मोरेला आम्ही अटक करू आणि हे करू आणि प्रतीक मोरे माफीनामा सादर करतोय आणि मला माफ करा म्हणतोय. असं ते कार्टून आहे सकाळमध्ये आज, बघा अवश्य. अमोल मिटकरींचं झालंय. संजय गायकवाडांनी तर त्या मंत्रालयातल्या कॅन्टीन मधल्या त्यांचे जे रेसिडेन्स असतात तिथे जाऊन मारहाण केलेली आहे. म्हणजे लुंगी आणि बनींवरती, आणि शिवाय माघार पण नाही घ्यायची. माफी तर लांबची गोष्ट, माघार पण नाही. मी म्हणतोय हे खरं मानायचं. याच्यावर कुठे पोलीस कंप्लेंट झालेल्या आहेत किंवा काय तक्रारी, पुढे काय झालं काय या गोष्टींचं. आदित्य ठाकरे आमदार, ही आमदार पदाला शोभणाऱ्या गोष्टी करतात काही लोक, आमदार खासदार मंत्री पदाला. गद्दार 150 खोके एकदम ओके. 50 खोके, एकाचाही पुरावा देऊ शकला नाही. 50 खोके म्हणजे 50 कोटी, 50 कोटी प्रत्येक आमदाराला दिली, एकाचाही पुरावा देऊ शकला नाही. पण तुम्ही अकंठ बेंबीच्या देठापासून ओरडताय 50 खोके एकदम ओके, गद्दार. महाराष्ट्राच्या तुमचे मुख्यमंत्री नसतील पण आमच्यासारख्या लोकांचे मुख्यमंत्री आहेत ना, एकनाथराव, आपण त्यांच्याबद्दलही हेच बोलताय. एकनाथ शिंदेना सुद्धा गद्दार कंटिन्युअस बडबड. अगदी आता ही मी सगळी सांगितली, राजकीय उतरंड सांगितली. ह्याच्यामध्ये जी समाजवादी म्हणून घेणारी आणि गांधीवादी विचारसरणीचे आणखीन एक चांगले वक्ते आहेत, निरंजनराव टकले, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. पंतप्रधान मोदींना शेठ काय म्हणतात, आणखीन काय काय वेगवेगळे शब्द प्रयोग करतात. सावरकरांबद्दल त्यांची हे ऐका तुम्ही त्यांचे विचार. ठीक आहे, तुम्हाला महात्मा गांधींचे तुम्ही अभ्यासक आहात, सावरकरांचेही तुम्ही अभ्यासक आहात हे फार महत्वाचं आहे. टकले साहेब, तुम्ही सावरकरांच्या जीवनाचा अभ्यास केलाय थोडाफार, म्हणजे तुम्ही केलाय ह्याच्याबद्दल तर म्हणजे नतमस्तक व्हावं त्याबद्दल की तुम्ही वक्तव्य करताना. परंतु तुमच्या ह्याच्यामध्ये सगळ्या भाषणांमध्ये सावरकरांवर टीका करताना एक गोष्ट मात्र तुम्ही प्रांजळपणे दुसऱ्या कुठल्या तरी रेफरन्ससाठी कबूल केली, हे मात्र बरं झालेलं आहे की सावरकर 10 वर्ष सेल्युलर जेलमध्ये होते आणि 4 वर्ष येरवडा जेलमध्ये होते. अशी 14 वर्ष सावरकरांनी जेलमध्ये काढलेली आहेत. हे तुम्ही सावरकर पळून आले, सावरकरांनी माफीनामा दिला आणि काय काय सगळ्या प्रकारची वक्तव्य आहेत. आणि तुम्ही सांगताय की सावरकर हा 49 किलोचा, ज्यावेळेस सेल्युलर जेल मधलं तुम्ही जे दस्तऐवजांचं हे दाखवता, 49 किलोचे सावरकर हे खुनाच्या गुन्ह्यामध्ये, म्हणजे काही स्वातंत्र्य संग्रामासाठी गुन्हा नव्हे, खुनाच्या गुन्ह्यासाठी त्यांना सेल्युलर जेलमध्ये पाठवलं होतं आणि इंग्रज सरकार त्यांना पेन्शन देत होतं 60 रुपये, पोडगी म्हणा किंवा पेन्शन म्हणा. हे त्यांच्या जाहीर भाषणांमध्ये ते सांगतात. तुम्ही मला सांगा, सर्वसामान्य दर्शक म्हणून, एकतर सावरकर पळूनच गेले, बऱ्याचदा या लोकांनी
भारतरत्न पुरस्काराला विरोध करण्यासाठी सांगितले की सावरकर हे माफीवीर होते, अमुक सगळं मान्य आहे. माफीवीर तर आपले राहुल गांधी सुद्धा म्हणतात. पण सावरकर जेलमध्ये होते, सेल्युलर जेलमध्ये, आणि जर खुनीच असतील तर त्यावेळेस बाकीचे जेल काही नव्हते का? दिल्लीमध्ये होतं, नगरला जेल होतं, येरवडा जेलमध्ये, नंतर येरवडा जेलमध्ये होते सावरकर. 49 किलोचा एका झापडीत आडवा तिडवा होईल. इंग्रज म्हणजे 6-6 फूट उंचीचे इंग्रज, अडदांड शरीर यष्टीचे, आणि त्यांच्याबरोबर बंदूकधारी सैनिक आहेत. 49 किलोचे सावरकरांना काय वाजवली तर 4 कोलांटुड्या खातील. त्या माणसाला सेल्युलर जेल पर्यंत नेण्याचा खर्च का बरं केला असेल इंग्रजांनी, आणि 60 रुपयाची पोटगी तरी का दिली असेल? जर ते स्वातंत्र्य सेनानी नाहीत, ते खुनाच्या गुन्ह्यासाठीच फक्त त्यांना अटक झाली होती, तर मग त्यांना 50 वर्षाची शिक्षा काळ्या पाण्याची सुनावली, आणि 10 वर्ष ते तिथे सेल्युलर जेलमध्ये, पुढे 4 वर्ष महाराष्ट्रामध्ये, येरवड्यामध्ये, पुण्यामध्ये 14 वर्ष तर काढलेली आहेत ना जेलमध्ये. आता सुद्धा एक दिवस जेलमध्ये काढणं किती अवघड आहे, विचार करा. 14 वर्ष का होईना काढलेली आहेत ना. पण सावरकरांबद्दलची वक्तव्य, मोदीजींचा बद्दल, देशाचे पंतप्रधान, तुम्ही समाजवादी विचारसरणीचे आहात, मी आदर करतो, मी सगळ्याच लोकांचा आदर करतो, परंतु सार्वजनिक जीवनामध्ये आपण एखादं भाषण करताना, एखाद्या व्यक्तीचा अनादर करताना, त्याला शब्दांच्या मर्यादा कुठे आहेत, कुठे दिसतात? त्यामुळे ही उतरंड होता होता काय झालं, मी 2014 पासूनचा स्पेशली उल्लेख केलेला आहे. 14 पासून जसा जसा स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात येत गेला, तसं मग कोणी काहीही बरवायला लागलं. ही तर मी तुम्हाला समाज मनावर परिणाम करणारी ही सगळी जी मी तुम्हाला नावं सांगितली आहेत, आमिर खान, राहुल गांधी, प्रियांका गांधी, दिग्विजय सिंग, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड, गोपीचंद पडळकर, आमदार बांगर, आमदार संजय शिरसाट, नितेश राणे, संजय राऊत, सुप्रिया सुळे, संजय गायकवाड, अमोल मिटकरी, आदित्य ठाकरे, ही सगळी नावं सांगितली आहेत. यांचे टीव्ही चॅनल्सवर होणारे आघात, आणि हे सगळं बघून आपल्यालाही पूर्ण स्वातंत्र्य आहे, आपणही काहीही बोलू शकतो, हा सरळ सरळ समज, आणि त्याच्याबद्दल काही होत पण नाहीये, हा सरळ 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 समज सर्वसामान्य जनतेचाही झाल्यामुळे, आणि आपण लोकशाही देशामध्ये असल्यामुळे प्रत्येकानं तोंडसुख घ्यायला सुरुवात केलेली आहे. देवाभाऊ, आपण कुणाकुणाला शहाणपण शिकवायचं? मी हा आजचा जो विषय आहे ना, मी कुणाला दोष देण्यासाठी मुळीच नाहीये. व्हॉट्सअपवर आला लेख, द्या पाठवून. मोदीला काय, मोदीने अडाणी बरोबर हे केलं, अरे काय तुम्ही, अनादर युक्त भाषा, शिवराळ भाषेमधल्या पोस्ट, चांगली चांगली सुशिक्षित मंडळी सुद्धा ह्या गोष्टी फॉरवर्ड करतात ना, त्यावेळेस एक सर्वसामान्य नागरिक म्हणून नक्कीच त्याच्या वेदना होतात. तुम्हाला सरकार कुठलंही असो, तुम्हाला आवडणारा असो, नावडणारा असो, तुम्हाला एखादा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आवडू देत, न आवडू देत, तुम्हाला शिवसेना उबाठा आवडू देत, न आवडू देत, एकनाथ शिंदे गट आवडू देत, न आवडू देत, भारतीय जनता पार्टी आवडू देत किंवा काँग्रेस आवडू देत, देशात काय एखाद दुसरा पक्ष आहे का? शेकडो पक्षांचा देश आहे. परंतु याचा अर्थ कुठल्याही सार्वजनिक जीवनामध्ये पदसिद्ध पदावर जी व्यक्ती बसलेली आहे, दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीसांना तुम्हाला काय म्हटलं जातं देवाभाऊ? काही शब्दप्रयोग तुमच्या बाबतीमध्ये केलेले आहे. शहाणपणा आता शिकवायचा तरी कोणाकोणाला? इतकी एखाद्याला ट्रोलिंग करायला सुरुवात केली की इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर ही ट्रोल धाड म्हटलं जातं. एकदा ट्रोलिंग सुरू केलं की सुरूच झालं. त्याच्यामुळे आता ही जे
प्रतीक मोरे आणि डॉक्टर सेजल पवार यांनी केलेली वक्तव्य आणि एकंदरीत ते सगळेच कार्यक्रम हे पूर्णपणे निषेधार्ह आहेत, याच्याबद्दल तर माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. परंतु समाजाची जी उतरंड जर आपण बघितलं तर दस्तूर खुद्द भारत देशाच्या लोकसभेचा विरोधी पक्ष नेता म्हणजे प्रथम नागरिक, आपण शहराचा एखाद्या महानगराचा म्हणजे मुंबई किंवा पुण्यासारख्या शहराचा महापौर हा प्रथम नागरिक समजतो. महापौर हा सुद्धा मराठीमधला शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हा शब्द दिलेला आहे. तर जसा महापौर, नगराध्यक्ष हा प्रथम नागरिक, तसा राष्ट्रपती प्रथम नागरिक, द्वितीय नागरिक समजा आपण पंतप्रधान समजू, पण तृतीय नागरिक तर देशाचा विरोधी पक्ष नेता आहेच ना. इतक्या मोठ्या स्पेशल खुर्च्यांवर बसलेल्या आणि ह्या उतरंडीप्रमाणे समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांची वक्तव्य ही सगळी उतरंड ज्यावेळेस माझ्यासहित सगळ्या समाजामध्ये